नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, केंद्र शासनाचा महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे, जो सन 2022-23 पासून संपूर्ण देशामध्ये सुरू आहे, तो म्हणजे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम। या कार्यक्रमाअंतर्गत मित्रांनो, दरवर्षी नवसाक्षरांच्या परीक्षा होत आहे आणि यावर्षीची परीक्षा सुद्धा आता लवकरच होणार आहे। तर मित्रांनो, ती जी परीक्षा आहे ती आता काही कारणास्तव त्याची तारीख बदललेली आहे आणि त्याचं परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राजमेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम, नवसाक्षरांची परीक्षा आता या तारखेला होणार आहे। तर नवीन परिपत्रक जे आहे ते निर्गमित झालेलं आहे आणि मित्रांनो, तारखेसोबतच महत्त्वाच्या काही नवीन सूचना सुद्धा त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे शासनाकडून दिनांक 12/3/2026 ला निर्गमित झालेलं आहे। वर उल्हास लिहिलेलंच आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे। प्रति शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई दक्षिण पश्चिम उत्तर, शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी परीक्षा सुधारित दिनांक 29 मार्च 2026 बाबत। तर हे सुधारित दिनांक असणार आहे मित्रांनो। तर बघा, संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। उपरोक्त विषयानुसार केंद्र शासनाच्या शिक्षण विभाग व साक्षरता विभागाचे पत्र व शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यास दिलेले भौतिक उद्दिष्ट 6.20 लाख गाठण्याच्या अनुषंगाने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाची अवर सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपल्या राज्याचे यावर्षी दिलेले उद्दिष्ट प्रयत्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक 15 मार्च 2026 रोजी घेण्यात येणारी परीक्षा ही आता रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही जी परीक्षा आहे नवसाक्षरांची, ही यावर्षीची परीक्षा 15 मार्च 2026 ला होणार होती, परंतु आता त्याची तारीख बदलवण्यात आलेली आहे आणि आता ही जी परीक्षा असणार आहे ही परीक्षा रविवार दिनांक 29 मार्च 2026 ला होणार आहे। तरी असाक्षर नोंदणी व जोडणी टॅगिंग चे काम तात्काळ 100% पूर्ण करण्यात यावे। साक्षरता वर्ग नियमित सुरू ठेवावे। साक्षरता वर्गांना भेटी द्याव्या। FLNAT प्रश्नपत्रिकांचा पुरेसा सराव करून द्यावा। पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी परीक्षेस नोंदणी झालेले, पूर्वीच्या परीक्षेस उपस्थित न राहू शकलेले व कामगिरीत सुधारणा आवश्यक शेरा प्राप्त असे सर्व 100% असाक्षर प्रविष्ट होतील यासाठी प्रयत्न करावे। कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर अत्यंत मित्रांनो, हे महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे। नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत जे नवसाक्षरांची परीक्षा आहे ती आता 29 मार्च 2026 ला होणार आहे। तर ती 15 मार्चला होणार होती, परंतु काही कारणास्तव आता ती 29 मार्चला होणार आहे। तर शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।